संत सेना महाराज महाराष्ट्राच्या भूमीला पवित्र भूमी म्हणतात, कारण या भूमीला अनेक संतांचा वारसा लाभला। संतांचा जन्म कोणत्याही जाती धर्मापुरता मर्यादित नसतो। जाती धर्माच्या सीमा त्यांना जकडून ठेवू शकत नाहीत, अथांग लागत नाहीत। तसेच संतांचे अंतःकरण अथांग असते, जे कोणत्याही जाती धर्माच्या पलीकडे पोहोचते। संतांनी दाखवलेला समाज कल्याणाचा मार्ग, दिलेले ज्ञान, त्यांचे उपदेश, स्वतःच्या त्यागाने व आचरणाने घालून दिलेला आदर्श, यामुळे त्यांची ख्याती जगभर पसरते। त्यांच्या अभंगातून संत सेना महाराज आपल्याला भगवंताच्या भक्तीचा महिमा सांगतात। महाराष्ट्रातील संत परंपरेत होऊन गेलेले आणखी एक संत म्हणजे संत सेना न्हावी होत। संतावळीतील संत हे वेगवेगळ्या जातीतून आलेले होते, त्यांचे व्यवसाय वेगवेगळे होते। संत सेना महाराज हे न्हावी होते। विशेष म्हणजे बांधवगडच्या राजाचे राजन्हावी होते। जातीपातीच्या अभेद्य चौकटी भेदून समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून जीवनभर प्रयत्न केले। आपले सर्वस्व विठ्ठल चरणी अर्पण करून भक्ती मार्गाच्या चळवळीत वारकरी संप्रदायाचे नेतृत्व केले। संत सेना महाराजांचा जन्म वडील देवीदास आणि मातोश्री रामकुंवरबाई या भक्ती संप्रदायातील सात्विक दाम्पत्याच्या पोटी वैशाख वद्य द्वादशी रविवार विक्रम संवत 1357 रोजी बांधवगड या गावात झाला। सेना महाराजांचे पूर्वज हे मूळचे महाराष्ट्रातील असले तरी व्यवसायानिमित्ताने ते बुंदेलखंडातील रेवा या राज्यात स्थायिक झाले। सेना महाराजांच्या वडिलांकडे बांधवगडचे महाराज रामराजे आणि राजघराण्यातील इतर सदस्यांची हजामत करण्याचे काम होते। ते राजन्हावी होते। दररोजच राजाचा सहवास लाभत असल्यामुळे देवीदासजी बद्दल समाजात आदर होता। त्यांची आर्थिक परिस्थिती संपन्न होती। घरातील वातावरणाला वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी होती। ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते। सेना महाराजांची गुरुदीक्षा। सेना महाराजांचे वडील राजन्हावी होते। घरी आर्थिक सुबत्ता होती, त्यामुळे सेना महाराजांना जाणीवपूर्वक भाषा, व्याकरण असे व्यावहारिक शिक्षण दिले गेले। कुमारवयातच सेना महाराज मोठ्या व्यक्तींप्रमाणे विचार करत परमेश्वराला ते दीनदुबळ्या व रंजल्या लोकात शोधू लागले। वृद्ध, गरीब आणि अपंगांना ते मदत करत। समाजात सर्वत्र पसरलेली अंधश्रद्धा, जातीभेद, शिवाशिव आणि हिंसेचा अतिरेक पाहून सेना महाराजांचे मन विषण्ण होऊन जाई। ते दुःखी कष्टी होत वडिलांना अनेक प्रश्न विचारत। त्यांचे संवेदनशील मन विठ्ठलाकडे आर्तसाद घाली। पंढरीच्या पांडुरंगावर त्यांची अगाध श्रद्धा होती। त्यांच्या नामस्मरणात ते अखंड बुडालेले असत। पंढरीची वारी नियमित करत। एकदा काशीचे थोर आध्यात्मिक पुरुष गुरुवर्य रामानंद हे बांधवगड नगरात आले। त्यांचा आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकार फार मोठा होता। रामानंद देवीदासजींच्या घरी आले। त्यांचा आदर सत्कार करणे, पाहुणचार करणे आवश्यक होते, परंतु त्याच वेळी राजांकडून देवीदासजींना हजामतीसाठी बोलवले। परंतु देवीदासजींना रामानंदांच्या सेवेची सर्व व्यवस्था आपल्या मुलास म्हणजे सेना महाराजांना सांगून ते राजवाड्याकडे निघून गेले। वडिलांनी आपल्यावर महत्त्वाची जबाबदारी टाकली हे ओळखून सेना महाराजांनी उत्तम प्रकारे आपले कर्तव्य पार पाडले। गुरुवर्यांचे यथायोग्य स्वागत करून सेना महाराजांनी त्यांना घरी नेले। त्यांचे आदरातिथ्य केले। त्यांच्या सेवेत कोणतीही उणीव भासून दिली नाही। लीनता, नम्रता आणि सात्विकता असे गुण मूलतः सेना महाराजांच्या अंगी असल्यामुळे रामानंद समाधान पावले। त्यांना सेना खूप भावला। तो इतर तरुणांपेक्षा वेगळा असल्याचे त्यांना जाणवले। रामानंदांनी देवीदासजीकडे अनेक दिवस वास्तव्य केले। या काळात कथा, कीर्तन, प्रवचन या माध्यमातून त्यांनी लोकांस प्रबोधन केले। सेना महाराज रामानंदांचे विचार बारकाईने ऐकत। आपल्या शंका कुशंका त्यांना विचारून समाधान करून घेत। रामानंदांच्या सहवासात सेना महाराज पूर्ण बदलून गेले। अखेर सेना महाराजांची ज्ञान लालसा पाहून रामानंदांनी त्यांना अनुग्रह दिला, गुरुपदेश केला। जीव, जग आणि जगदात्मा यावर दीर्घ भाष्य करून जीवाच्या कल्याणासाठी योग मार्ग सांगितला। एक दिवस श्रीराम भक्तीचा प्रचार आणि प्रसार समाजात करण्याची जबाबदारी सेना महाराजांवर टाकून रामानंद पुढील प्रवासासाठी निघून गेले। गुरुच्या परिस्पर्शाने शिष्याचे सोने झाले होते। राजन्हावी ते राजगुरू। संत कबीरांचे गुरु असलेले रामानंद हेच सेना महाराजांचे गुरु होते।
सेना महाराजांनी अत्यंत विनम्र भावाने गुरूंची मर्जी संपादन करून आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केले. कालचक्र फिरत होते. तरुण तुर्क अशा सेना महाराजांचा विवाह करून टाकावा असा विचार देवीदासजी करू लागले. सुंदराबाई या नावाप्रमाणे सुस्वरूप मुलीशी सेनांचा विवाह झाला. आता त्यांचे खऱ्या अर्थाने सांसारिक जीवन सुरू झाले. तरी विठ्ठल भक्तीत तसूभरही फरक पडला नव्हता. सेना महाराजांची पत्नी नावाप्रमाणेच सुस्वरूप पतिपारायण आणि संसारदक्ष होती. वार्धक्यामुळे सेना महाराजांच्या वडिलांनी व्यवसायातून निवृत्ती घेतली. त्यामुळे राजवाड्यात हजामतीसाठी आता सेना महाराज जाऊ लागले. सेना महाराजांनी इमाने इतबारे राजसेवा पुढे चालवली. रामराजांच्या मृत्यूनंतर राजपुत्र वीरसिंह गादीवर आला. सेना महाराजांनी आता राजा वीरसिंहाची सेवा करू लागले. राजसेवेत कार्यरत असतानाही सेना महाराजांनी आपल्या वडिलांचा अतिथी देवो भव हा वारसा निष्ठेने पुढे चालवला. भक्ती संप्रदायातील संत सज्जनांना ते यथोचित मान सन्मान देऊन त्यांची सेवा करत, अनेक महानुभावांशी आध्यात्मिक चर्चा करत, रामानंदांचे शिष्य म्हणून त्यांच्याविषयी लोकांना आदर असत. प्रत्यक्ष राजा वीरसिंहालाही सेनाबद्दल आदर वाटे. सेना महाराज जाती व्यवस्थेच्या विरोधात होते आणि परमेश्वरापुढे कोणीही श्रेष्ठ नाही व कनिष्ठ नाही असा मुद्दा ते प्रभावीपणे मांडत. महाराज वीरसिंहावर परंपरागत जाती व्यवस्थेचा पगडा असल्यामुळे सेना महाराजांचे विचार त्यांना धाडसी वाटत. वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करणारी मंडळी सेना महाराजांना पाण्यात पाहत, परंतु प्रत्यक्ष राजाशी सेना महाराजांचा स्नेह असल्यामुळे ते उघडपणे बोलू शकत नसत किंवा सेनाजींच्या पुरोगामी विचारांना विरोध करण्याचे धाडस करू शकत नसत. सेना महाराजांचे कसोटीचे क्षण, संतांची कसोटी पाहणारे क्षण त्यांचे चारित्र्य आणखी उजळून टाकत असतात. संत सेना महाराज त्यास अपवाद नव्हते. एक दिवस उजव्या खांद्यावर धोकटी अडकवून ते राजवाड्याकडे राजसेवेसाठी झपझप निघाले होते. मनातल्या मनात विठ्ठलाचे नामस्मरण करत राजवाड्याकडे त्वरेने जात असताना त्यांना समोरून संत सज्जनांचा मेळा येत असलेला दिसला. विशेष म्हणजे ही मंडळी तेथील वाटसरूंकडे सेनाजी कुठे राहतात अशी विचारणा करत होते. अधिक चौकशी करता असे समजले की ही सारी सज्जन मंडळी रामानंद महाराजांचे शिष्यगण असून ते तीर्थयात्रा करत बांधवगडी आले होते. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या भावनेने आनंदित होऊन नियोजित राजसेवेच्या कर्तव्याचा विसर सेना महाराजांना पडला. सारा सज्जनांचा मेळा घेऊन ते आनंदाने घरी आले आणि पाहुणचारात रमले. तिकडे राजदरबारात जाण्यासाठी महाराज वीरसिंहांना नित्यक्रमाऐवजी उशीर होऊ लागला. राजसेवकात गोंधळ उडाला. सेना महाराजांनी कोणताही निरोप न पाठवता राजसेवा टाळली म्हणून राजवाड्यातील अधिकारी संतापले. सेना महाराजांचा मत्सर करणाऱ्या काही हुजरे मंडळींनी ही संधी साधून राजांकडे चहाडी केली. सेना महाराज वीरसिंहाविषयी अवमानकारक भाषा वापरत असल्याचे त्यास खोटेच सांगितले. सेना महाराजांबद्दल राजाच्या मनात गैरसमज निर्माण होऊन तो संतापला. राजा सांगे सेवकासी बांधोनी आणा तयासी, मोठ बांधोनी त्वरेशी, नदी माझी टाकारे. एवढ्यात साक्षात पंढरीनाथ पाठीवर धोकटी टाकून राजापुढे उभा राहिला. राजासमोर विनम्र होऊन सेना महाराजांनी राजास मुजरा केला. आज सेना महाराज तेजस्वी आणि प्रसन्न दिसत होते. राजांची क्षमा मागत सेना महाराज म्हणाले, महाराज ऐनवेळी संत सज्जन घरी आल्यामुळे मला येण्यास थोडा विलंब झाला आहे. मोठा अपराध घडला आहे, क्षमा व्हावी. महाराज आपण उदार आहात. आपल्या स्वामिनिष्ठ चाकराला क्षमा करावे, गुन्हा पोटात घेवा. अतिशय विनम्र आणि लागवी आवाजात एवढे बोलून साक्षात सेना महाराजांच्या रूपातील पंढरीनाथाने राजाच्या पायास दर्शनासाठी स्पर्श केला. त्या केवळ स्पर्शाने राजाच्या तामसिक क्रोधाचे रूपांतर पुढच्या क्षणी सात्विक प्रेमात झाले. राजाचा कोप शांत झाला. प्रत्यक्ष विठ्ठलाने राजाची सेवा केली. हजामत करून औषधयुक्त तेलाने मालिश केली. त्यामुळे राजाच्या अंगावरील पांढरे डाग नाहीसे झाले. हात पायातील वेदना नाहीशा झाल्या. एक सुखद आणि स्वर्गीय अनुभव राजास मिळाला. हजामतीनंतर राजाने आरशात पाहिले तर त्यास विठ्ठलाचा चेहरा दिसे. तेलाच्या वाटीतून अद्भुत असा देवी सुगंध येतो म्हणून वाटीतील तेल पाहतो तर त्यातही विठोबाची प्रतिमा त्यास दिसली. राजा गोंधळला. संतुष्ट होऊन राजाने मुठभर मोहरा सेनाजींच्या धोकटीत टाकल्या. इकडे संत सज्जनांची सेवा करून झाली होती. तोच
सेनाजींना राजसेवेची आठवण झाली. आता राजाचा कोप होणार या धास्तीने ते विठ्ठल विठ्ठल असे म्हणतच धावत राजवाड्याकडे गेले. तो राजसेवक म्हणाला, सेनाजी, तुम्ही आताच राजसेवा करून गेलात, परत कशाला आलात? चौकशी अंती खरा प्रकार सेना महाराजांच्या लक्षात आला आणि आनंदाने ते रडू लागले. सेना महाराज राजास म्हणाले, राजन, तुम्ही किती नशीबवान आहात. प्रत्यक्ष भगवंताने तुमची सेवा केली. मला येता आले नाही म्हणून तो स्वतः आला. राजा, त्याचे अधिकारी व सेनांचे विरोधक या घटनेने अंतर्मुख झाले. ही वार्ता राजभर पसरली. राजाला खूप पश्चाताप झाला. तो सेना महाराजांपुढे नतमस्तक झाला, त्यांची माफी मागू लागला. शेवटी राजा वीरसिंहाने सेना महाराजांना विनंती केली, सेनाजी, तुम्ही आजपासून राजनावी म्हणून नव्हे तर आमचे राजगुरू म्हणून आमच्या राज्यात निवास करायचा. राजगुरू म्हणून राजाच्या आग्रहाखातर सेनाजींनी राजास गुरुदीक्षा दिली आणि लगेच राजाकडे त्यांनी तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी मागितली. जड अंतकरणाने राजाने सेनाजी महाराजांच्या पायावर डोके ठेवून तीर्थयात्रेत जाण्याची परवानगी दिली. त्यासाठी सारी व्यवस्था करून दिली, परंतु पुन्हा बांधवगडला येण्याचे वचन त्यांच्याकडून घेतले. सेनाजी महाराज तीर्थयात्रा करत पंढरपुरास आले. तेथे त्यांनी अनेक दिवस वास्तव्य केले. या काळात त्यांनी अनेक हस्तलिखितांचे वाचन केले, कीर्तने, प्रवचने केली. तेथून ते आळंदीला गेले. ज्ञानदेवानी नुकतीच समाधी घेतली होती. ज्ञानेश्वरी हृदयाशी कवटाळून त्यांनी समाधी पुढे आनंद अश्रूंचा अभिषेक केला. अजान वृक्षाखाली ते भजन करत बसले. तेथे समाधी लागली. सर्व तीर्थक्षेत्रांची यात्रा करून अनेक वर्षांनी सेना पुन्हा बांधवगडास परतले. राजाने सेना महाराजांच्या पायावर नतमस्तक होऊन अश्रूंचा अभिषेक केला. या प्रसंगी पंढरपूरचे महात्म्य वर्णन करताना सेना महाराज म्हणतात, वाट धरिता पंढरीची चिंता हारे संसाराची, ऐसे कोटे नसे पायी धुंडिता ब्रह्मांड पाही, पाहिले शोधुनी तीर्थ आणि देवस्थानी, मोक्ष मुक्ती पाही सेना म्हणे लागा पायी. तत्कालीन समाज मोठ्या प्रमाणावर व्यसनांच्या आहारी गेला होता. समाजातील तरुण वर्ग अफू, गांजा, मद्याच्या आणि तंबाखूच्या आहारी गेला होता. त्यामुळे घरादाराचे वाटोळे होत होते. त्यांचे प्रबोधन करताना सेना म्हणतात, नका सेवू अफू, नका सेवू दारू, गांजाचा धूर नाश होय. या वासनांपायी बुडावे किती, रांडापोरे मरती न खावया. सेना म्हणे सांगतो धरा अंतकरणी, करीतो विनवणी तुम्हा लागे. एके दिवशी सेना महाराजांनी कीर्तनाचा समारोप करताना आपण समाधी घेणार असल्याचे जाहीर केले आणि राजासह सारे प्रजाजन व भाविक भक्त शोक सागरात बुडाले. संत सेना महाराजांना वैकुंठाचे वेध लागले होते. बांधवगड येथे चांगली जागा निवडून श्रावण वद्य द्वादशीला दुपारच्या वेळी ते समाधीसाठी बसले. कुंभकात श्वास लावला. विठ्ठलाच्या नामघोषात हजारो सज्जनांच्या उपस्थितीत राजाच्या हस्ते समाधीचे दार बंद करण्यात आले. बांधवगड येथे चेतलेली अध्यात्माची ज्योत समाधीस्थ झाली.